सध्या राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे। विदर्भातही उन्हाचा पारा वाढलेला आहे। अमरावतीमधलं तापमान काल 42 अंशाच्या समोर गेलेलं होतं आणि आज देखील जर आपण पाहिलं तर सकाळी 8 वाजतापासून ऊन तापायला सुरुवात झालेली आहे। आज देखील तापमान 42 अंशावर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सध्या 11:15 वाजत आलेले 11:30 11:15 वाजत आलेले अशा वेळेसच ऊन जे आहे ते कडाक्याने तापत आहे। त्यामुळे घराबाहेर निघणारे अमरावतीकर जे आहेत ते पुरेपूर काळजी घेत आहेत। विदर्भात सर्वाधिक ऊन तापत असतं। त्यातल्या त्यात अकोला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद होत असते। अकोला असेल, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या पाचही जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर उष्णतेचा पारा वाढलेला आहे। त्यामुळे घराबाहेर पडणारे नागरिक जे आहेत ते पुरेपूर काळजी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो दुचाकीवरनं प्रवास करणारे अमरावतीकर जे आहेत ते काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुती टावेल असेल, सोबतच स्कार्फ असेल किंवा मग चेहऱ्याला गॉगल लावूनच अमरावतीकर जे आहेत ते घराबाहेर पडत आहेत। सोबतच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांच्या वतीनं दिला गेलेला आहे। पुढील काही दिवस अशाच पद्धतीची उष्णतेची लाट ही विदर्भामध्ये राहणार आहे। आपण बघू शकतो अशा पद्धतीनं घट्ट चेहरे बांधून जे आहेत ते अमरावतीकर बाहेर पडलेले आहेत। या वाढत्या तापमानामुळे जर आपण पाहिलं तर जलाशयाच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे। धरणातील जलसाठा जो आहे तो झपाट्याने कमी होतानाचं आपल्याला दृश्य अमरावतीमध्ये सध्या पाहायला मिळत आहे। तापमान जे आहे ते दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक तापमान राहणार असल्याचा अंदाजही दुसरीकडे हवामान विभागाने वर्तवलेला आहे। एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे आणि दुसऱ्या आठवड्यातच कडाक्याची ऊन जाणवत आहेत। सकाळी 8 वाजतापासून जर आपण पाहिलं तर शहरामध्ये ऊन जी आहे ती तापायला सुरुवात होत आहे। दुपारी साधारणतः 1:30 ते 2 वाजता जर आपण पाहिलं तर उष्णतेची लाट किंवा मग जर गरम धापा जे आहेत ते संपूर्ण शरीराला लागत आहे। त्यामुळे थंड पेयाच्या दुकानावर देखील अमरावती शहरामध्ये गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। चेहऱ्याला जे आहे ते स्कार्फ आणि टावेल बांधून जे आहे ते अमरावतीकर घराबाहेर पडत आपण बघू शकतो। बसमधून प्रवास करणारे देखील प्रवासी बसमध्येच आपला चेहरा बांधून ठेवत आहे, कारण उष्णतेची लाट ज्या पद्धतीनं वाढलेली आहे, तापमानात वाढ झाली आणि त्यामुळे काळजी घेतानाचं जे आहे ते अमरावतीकर आपल्याला पाहायला मिळत आहेत। सिग्नलवर असणाऱ्या जे गाड्या आहेत, वाहन चालक देखील आपले चेहरे जे आहेत ते घट्ट बांधून घेत आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।